नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूकपणे सविस्तरपणे 10, 11, 12 ऑक्टोबर 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार वादळी पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपली नंतर सविस्तरपणे पुढील 3 दिवसात वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त मुसळधार वादळी पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्रात दक्षिण आणि पूर्व भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले असून या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। काही भागात मुसळधार, काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस, विजांचा कडकडाट, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 10, 11 आणि 12 ऑक्टोबर 2024 या तारखेचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी जबरदस्त असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील राहील। केरळ, कर्नाटक, गोवा इकडे अतिवृष्टीसारखा राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबाद, रामगुंडम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जगदलपुर, कांतामल, भुवनेश्वर, रायपूर इकडे मध्यम हलका राहील। कोरबा, राउरकेला, धनबाद, कोलकाता इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील वादळी वाऱ्यासह कोसळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोना, बेडशी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि किनारपट्टीचा परिसर पणजी, वास्कोदगामा, मोपासा, पारसेम, अरोस, विंगळम, महापण, कुडल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर साईगाव, कास्टल रॉक, तिक्सा, अलगोटे, पडला, गव्हाली, वालपुई, अंजनम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगावला मध्यम स्वरूपात राहील। पटेगाव, दिघळा, कणकवली, वायगणी, पोईपकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। महापण, मालवणला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजन जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड, किनी, कोडाली, इस्लामपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ, जुजबील, किनी, कोडाली, कोल्हापूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। इस्पोर्ली, कागललाई मध्यम स्वरूपात राहील। राधानगरी, बिदरी, मुरगुड, निपाणी, जैनवाडी, गारगोटी, कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, अजरानेसरी, अड्डाला जोरदार स्वरूपात राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, मांजाटी, चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सल्लगा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीगोपी, कोडाची, मंगसुळी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगसुळी, अतनी, आडाली, तिलसंग, कानामडी, तिकोटा, जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलरजत इकडे तुफान मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा नागज, कोची, कानापूर, विटा, रामपूर, पलूस, तासगावला जोरदार स्वरूपात राहील। इस्लामपूर, नरसिंहपूर, मेढा, उडाले जोरदार स्वरूपात राहील। कराड, कडेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मायनी, पुसवली, औंध, वडोज, निंदाल, दैवाडी जोरदार स्वरूपात राहील। रहमतपूर, सातारा, देवरा, अद्राकी, मोल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बराड, शिंगणापूर, लाटे, बारामती, लुसुंबे,
लोणार, खंडाळा, अद्राकीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवडे जोरदार स्वरूपात राहील। माखणजण, सरवडा, लोटे, चिपळूण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। हेडवी, गुहागरला जोरदार स्वरूपात राहील। गुहागर, मारगाव, तांबे, दाभोल, दहागाव, खेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। चाकदेव, घोगरे, महाबळेश्वर, महाड, वर्धन, गौरीगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। दापोली, पाचपणे, कळसित, मंदनगड, श्रीवर्धन, देवीगडला बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। भोर, रावडी, व्याहाले इकडे मध्यम स्वरूपात राहील। व्याहाले, सोनापूर, लवासा, शिरगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। टाला, इंदापूर, जिटे, रोहा, नागठाणा, आंबेकरवन मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये तसेच केटवल्ले, सासवड, जेजुरीला तुफान पावसाचा अंदाज राहील। लोणी, कालभोर, वाघोली, लगतपेसर, आळंदी, चाकण, खेड, पाबल, मलठण, कवठे, भांबर्डे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। लवासा, शिरगाव, कळवण इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, श्रोकोपली, कसमतलाही अति जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये कडेगाव, दौंड, पडेगाव, मठ, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, मलटण, कवठे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन, केटूर, बेकोंडोड या भागातही खूप मुसळधार पावसाचा अंदाज आहे। बारामती, लुसंबे जोरदार स्वरूपात राहील। अकलूज, माळशिरस, बालवानी, मौद, बुद्रुक, मसवट, डिकाची इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। आटपाडी, चिंकी, सांगोळी इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच मंगळवेढा, मारवाडे, कुरुबेलाठी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवडी, तुळजापूर तसेच मोल, अंगार, शेतपल, अरणगाव, परिभंग, पाणीगाव, वारशेलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। कुरुवाडी, बेमले, टिंबोर्णी, इंदापूर, वांगी, केरन, खोंडेस, सेल्सियस या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशिंग, कर्जत, कुलधरण, पडेगाव, दौंड, पारेगाव, सुद्रुक तुफान पावसाचा अंदाज राहील। मिरजगाव, जळगाव, जामखेड, काडा, जोरदार पावसाचा अंदाज आहे। काडा, अंबळनेरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगाव, खंडाळा, पारणे, सुपे, भालवानी, टाकेडोकेश्वर, आल्याने अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, कुडगाव, बगूर, पाथर्डी, घोडेगाव, बनास, निवासा, देवळी, प्रवरा इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। घारगाव, मांडवे, परवंडी, अश्वी, लोणी, संगमेश्वर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। मध, जुन्नर, ओतूर, कोटाले, गरवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोकण विभागामध्ये शिवाले, वै, शाकरे, मुरुबाड, मुंबई, नवी मुंबई, कर्जत, कोसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुंबई, उरणला जोरदार स्वरूपात राहील। वरळी, कोडवाडा, ख्रिस्तवाडा, ठाणे, कल्याणमली, मिराभाईंदर, वसईविरा मध्यम स्वरूपात राहील। उंबरपाडा, पिलवी इकडे मध्यम स्वरूपात राहील। गोटमाल, वाडा तसेच मान्नर, पालघर, विसर, पाणीगाव, कासाकरोड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। परळी, इगतपुरी, मुनगाव, वडीबारे, तिरडे, डुबे, आंबेवाडी, सम्राटगुंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजूर, अकोला इकडे जोरदार स्वरूपात राहील। आणि संगमेर, अश्वी, वरवंडी, देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, तालिकाबनलाई अति जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे तिरडे, डुबरे, सिन्नर, नाशिक, कोपरगाव, शिर्डी, पिलतांबा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच मुनगाव, वडीवारे, जोवर, मोकडा, त्र्यंबक मध्यम स्वरूपात राहील। नाशिक, देवळी, नागपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। महासाखरे, देवगाव, लसलगाव, पाटोदा जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुसुमाडी, मामदापूर, मनमाडलाई मध्यम स्वरूपात राहील। वणी, टोटांबे, चांदवड, देवळी आणि कळवण, ओझरला मध्यम स्वरूपात राहील। सौदाने, मालगाव, नांद्राणे, मालेगाव, अंजंग, निमशेवडी तसेच सटाणा, औटी, ताराबादलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंचाले, कुसुंबे, साक्री, बॅट, पिंपळणे, चोरवड, नागपूर, अमली, कुकसाने, टिटाणे, पाणेगाव, अंचाले इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। बोरचाक, नंदुरबार, रणाला, शहादा, अक्कलकोवा मध्यम स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याकडे केटिया, चिचोड, शहादा, बडकी, वडवेके, सांगवी, सुले, शिरपोला मध्यम स्वरूपात राहील। सिंदखेडा आणि जापोरे, चिमठाणे मध्यम स्वरूपात राहील। धुळे, अंजंग, अरवी, भोकरूड तसेच अंजंग, कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला मध्यम स्वरूपात राहील। यावल, फैजपूर, जानोरी, पाली स्टेशन, चोपडा, आव्हाड मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडगाव, पचरा, पाऊड, जामनेरला मध्यम स्वरूपात राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री मध्यम स्वरूपात राहील। तालवड, मामदापूरला मध्यम स्वरूपात राहील। उळकुपा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूर, पाचूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। लिंबेजळगाव, बेडकिंग, टाकीपाल, पैठण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दाकेपाल, अमरापूर, हंसापूर तसेच भगूर, पाथर्डी आणि भालगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेवशोटा, तानवाडी, पानवाडी,
परतुर्ला जोरदार स्वरूपात राहील। ईश्वर नगर, अंबड, काचूड पाचूड, गोलापांगरी, जालना, बदनापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, दाबडी, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मंजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठला मध्यम स्वरूपात राहील। येलम, चौसाला, दारुकेला मध्यम पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीसावगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिव मध्ये कळंब, मासा, तारकेटबोम, पातुरकाडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। एटची पेठ, कामेगाव, बेंबली मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। वेळबंग, पाणीगाव, बार्शीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, बडोला, तांदुळवाडी आणि मुष्टी, नलदुर्ग, ओरटी, मोरम, अलूर मध्यम स्वरूपात आहे। उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लारने, खिंतोट, औसा, बाडा, कोंड, घाटेगाव, रेणापूर, बोकडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। औरसच्या जनिंग, हलसी, भालकी, बीदर, उदगीर, मोरकी मध्यम पावसाचा अंदाज आहे। शिरोंतपाल, लातूर रोड, उणबजोग, चोळकोट, उदगीर, मोरकी मध्यम स्वरूपात राहील। हणीगाव, जकाल, देगलूर, रुद्रलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, कंधारलाई मध्यम स्वरूपात राहील। लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जिंतूरला मुसळधार स्वरूपात राहील। परतूर, माटा, सेलू, अष्टीला तुफान पावसाचा अंदाज आहे। बसमत, नांदेड, वाघाला, पूर्णा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेठ, उमरी, कुंडलवाडी, धर्माबादला मध्यम हलका राहील। हिमायतनगर, आडगाव, मोरचुंदी, ढाकणे, किनवटला मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, औंध, इनापूर, मागाव, मोरला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कळसनाखेडा मध्यम हलका राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, मेहकर, डोंगवलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील। मोटाला, पिंपरी गावाली, दिघी, नांदोणा, आडळबुद्रुक तसेच बाबरगाव, खामगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट, हिरवाखेड, तेलरा, पलसी, जळगाव, जमत, अंदुणा, पातोडा मध्यम स्वरूपात राहील। खामगाव, शेवगाव, बाळापूरला मध्यम स्वरूपात राहील। अकोला, बुरगाव, मंचूक, गोरेगाव, आळंदा इकडे हलका मध्यम राहील। आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। अमरावती, बडनेरा, मोझारी, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव, रेल्वे, धामणगाव इकडे मध्यम हलका राहील। अस्सेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतडी, अचलपूर, चिखलदरा, रसालदानीला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। मोर्शी, तळेगाव, आष्टी, दुर्गोडा, काटी, जयखेडा, वरुड, नरखेड, पांडुणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। अरवी, वडणा, लाडगड हलका राहील। बुरीकोकाटे, तोतीवाडा, कोडाली, काटोल, डोरली, कमेश्वरला मध्यम स्वरूपात राहील। नागपूर, हिंगणा, पाचगाव, कामठी, बागुली, पारशिवनी, वनेरा, गोटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। वर्धा, तुळजापूर, बारबडी आणि तसेच देवळी, कोल्हापूरला मध्यम हलका राहील। आणि राळेगाव, वडनेर, वाडकी, पुणे, हिंगणघाटला मध्यम पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, नेर, लाटके, दारवा मध्यम हलका राहील। रुई, चवई, अनेकद्याने, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, घाटांची, करंजी, गोमूत्री, धनोरा, निमगोडा, अलिदाबादला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे वणीकारला मध्यम हलका राहील। चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। मोहली, कोटवाडा, चरबकी, चिमर इकडे हलका मध्यम राहील। गडचिरोली जिल्ह्यात मनसावली, चामोर्शी, गोट इकडे मध्यम स्वरूपात राहील। अष्टी, मलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा मध्यम ते हलका राहील। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंगुर्ला हलक्या स्वरूपात राहील। गडचिरोली, चुरमुरा, नाटी चौक, मुरमगाव, धनोरा, मालवेरा इकडे हलका पाऊस राहील। आणि किमटी, मेधा, देसिंग, दिगोरीला मध्यम स्वरूपात राहील। कुरखेडा, बालेटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड, मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। लखनी, साकोली, संग्राणी, आडयल, गौतंगाव, उमरेड, पावणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। भांडे जिल्ह्यात राहील। भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंदारी, अकोला मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्री, टोळा आणि गोबरवाई, निपाणी, डोंगरी, वारासिवनी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्यात हिंगणा, नागपूर, धामणा, डोरली, कमळेश्वर, उमडी, सावनेर, पारशिवनी, कामठी, वनेरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।